चुका करायच्या आहेत पण त्या रिपीट नाही झाल्या पाहिजे. म्हणजे माझे जे टीचर्स होते ना, ते मला दे यूज्ड टू कॉल मी मिरॅकल गर्ल. त्याचं रिझनच हे होतं की आय कॅन अश्युअर यू की एक चूक मी जर केली ना तर केली आहे, मी ती पोलाइटली ऍक्सेप्ट करते, बट आय कॅन अश्युअर की ती रिपीट नाही होणार आहे. मग एक चूक रिपीट न करणं हे खूप महत्वाचं आहे. दुसरं की डोंट गो फॉर परफेक्शन, की मी हे केलं आता मला रिझल्ट दिसायलाच पाहिजे, असं अजिबात नाहीये की आपल्या एफर्ट्सने 100% रिझल्ट दिसेलच. सो आपण त्याचं आहे की युपीएससी वरती एकतर्फी प्रेम करत राहायला लागतं. कधीतरी तिला तिच्या म्हणजे पाझर फुटतो आणि ती आपल्यावरती म्हणजे वरदान म्हणून आपल्याला लाभते. पण असं आहे की आपण एफर्ट्स टाकणं खूप महत्वाचं असतं. अजून चुका ज्या मला वाटतं खूप महत्वाच्या होतात मुलांच्या, की एक अटेम्प्ट जर गेला ना तर दुसऱ्या अटेम्प्टला आपण रिसोर्सेस वाढवतो. ती खूप महत्वाची चूक आहे. सगळ्यात महत्वाचं काय असतं की जे रिसोर्सेस आपण वाचले पण रिझल्ट नाही आलाय त्यांना पण पुन्हा नव्याने वाचणे. रीडिंग बिटवीन द लाईन्स आपण शिकलं पाहिजे. माझ्या बाबतीत हे खूप चांगलं होतं की मी अजिबात रिसोर्सेसच्या मागे नाही, की कारण प्रत्येक टॉपरची एक रिसोर्सेसची लिस्ट आहे. मग आपण प्रत्येकाला जर फॉलो करत राहिलो ना तर आपण कधीच आयुष्यात पोहोचणार नाही पुढे. सो आपलं असं की आपण ह्या सगळ्या गोष्टींमधून शिकून स्वतःची एक रेफरन्स लिस्ट बनवायला पाहिजे आणि ती सातत्याने वाचली पाहिजे. म्हणजे एका पुस्तकाची 4-5 रीडिंग जर आपण केल्या तर रीडिंगला पण एक पर्टिक्युलर स्ट्रॅटेजी असायला पाहिजे, ना की फक्त वाचत सुटतोय आणि सगळं रिपीट लिहत चाललोय. माझं असं होतं, पहिली मी प्लेन रीडिंग करायचे, दुसऱ्याला पेन्सिलने हायलाइट करणे, तिसऱ्या वेळेस पेन, चौथ्या वेळेस हायलायटर, मग 5व्या वेळेस त्या हायलायटरचा पण बॉक्स बनवायचा आणि म्हणजे बॉक्समध्ये लिहिलं ना तेवढ्याच नोट्स बनवायच्या. तर ह्या लेवलला जाऊन त्या क्रिस्पी नोट्स ज्या आपण म्हणतो त्या हळूहळू मी बनवत गेले होते. त्यातून मला जास्त फायदा झाला होता कारण रिव्हिजनला कंटेंट कमी होतो. इकडे प्रॉब्लेम आहे की आपण डोक्यात खूप कचरा साठवत सुटतो की हे ह्याच्यावर पण विचारू शकता, त्याच्यावर पण विचारू शकता. तर काय विचारू शकता हे कधी कळतं जेव्हा आपण पुस्तक वाचण्याआधी क्वेश्चन्स वाचतो. मग आपल्याला कळतं, तो आपला स्कोप डिफाईन होता की ओके आता काय म्हणतात की युपीएससी म्हणजे काही पण एव्हरीथिंग अंडर सन जे काही असेल ते, किंवा डीप सी मध्ये जेवढं काही आहे तेवढं विचारू शकतात. बट मला नाही वाटत असं आहे. एक वेल डिफाईन्ड सिलेबस आहे, त्याचा एक वेल डिफाईन्ड म्हणजे विचारण्याची पण एक पर्टिक्युलर पद्धत आहे. ती आपल्याला समजते जेव्हा आपण भरपूर सारे क्वेश्चन्स सॉल्व्ह करतो, प्रिलिम्सला असेल किंवा मेन्सला असेल. आणि महत्वाचं काय तर स्वतःच सगळ्या चुका करायला पाहिजे असं अजिबात नाहीये. दुसऱ्यांच्या चुकांमधून पण शिकता आलं पाहिजे. भरपूर सारे टीचर्स आहेत ज्यांचे स्वतःचे अनुभव असतात, त्यांच्याकडून आपल्याला कळलं पाहिजे बॉस ह्यांच्याकडून हे सुटलं होतं, कदाचित म्हणून हे राहून गेलं असेल का. मी खूप चांगल्या पद्धतीने माझ्या टीचर्सला विचारायचे, ओके तुमच्या प्रिपरेशन मध्ये हे राहिलं होतं म्हणून राहून गेली का एक्झाम. तर ते चुका दुसऱ्यांचा पण एनलिस्ट करता आला पाहिजे आणि आपल्या चुका रिपीट अजिबात नाही झाल्या पाहिजे.